नमस्कार मित्रांनो. प्रत्येक व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये सुरुवात केलेली असते आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपण शेअर मार्केटमधून थोडं का होईना प्रॉफिट बनवलं पाहिजे. मग हे प्रॉफिट बनवण्यासाठी मी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींचं पालन मी शेअर मार्केटमध्ये करायला पाहिजे, तेव्हा मी मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ह्याच गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचं सर्वांनी. व्हिडिओला स्किप करू नका. तुमच्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करायचं नाही. आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना, त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे, जेणेकरून जो पण व्हिडिओ मी अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत असतं. त्यामुळे त्या बेल आयकॉनला पण तुम्ही नक्की क्लिक करून घ्यायचं आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजकाल जवळजवळ प्रत्येक व्यक्ती शेअर मार्केटमध्ये आपल्याला काम करताना दिसते. कोणी ट्रेडिंग करतं तर कोणी इन्व्हेस्टिंग करत असतं. पण बघा मित्रांनो, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर काही गोष्टींचे तुम्ही नक्की पालन केले पाहिजे. त्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे, तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये सक्सेस होत असतात. नाहीतर तिथे आपला लॉस ठरलेलाच असतो, म्हणजे तिथे आपलं नुकसान होणारच असतं. मग आपण टप्प्याटप्प्यांमध्ये कोणत्या त्या गोष्टी असणार की त्यांचं पालन तुम्ही जर केलं तर तुम्ही बऱ्यापैकी शेअर मार्केटमध्ये काम करू शकतात. मी 100% तुम्हाला म्हणत नाही आहे, कारण की 100% जर आपल्याला समजलं असतं त्या गोष्टी तर मग आपण 100% मार्केटमध्ये प्रॉफिटेबल असतो. प्रत्येक व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये पैसाच बनवला असता. मग त्या कोणत्या गोष्टी असणार त्याची चर्चा आपण करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर काम करत असाल तर तुम्ही शेअर मार्केटच्या बेसिक गोष्टी समजल्या पाहिजे. बेसिक नॉलेज जे असतं शेअर मार्केटचं ते तुम्ही घेतलं पाहिजे, की मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग कसं करायचं, आपण इन्व्हेस्टमेंट कशी करायची असते. किंवा मी एक बिगिनर जर असेल, मी जर शेअर मार्केटमध्ये येतोय तर मी त्या कंपन्यांबद्दल जाणून घेतलं पाहिजे. एखादी कंपनी जी असते ती एक्सचेंजवरती कशी येत असते, कोणत्या ठिकाणी शेअरचं ट्रेडिंग होत असतं, ठीक आहे. ह्या गोष्टी ज्या असतात यांनाच आपण बेसिक म्हणतो, हे शिकलं पाहिजे तुम्ही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जर ट्रेडिंग करायचं असेल तर ते ट्रेडिंग करण्यासाठी मला कोणत्या गोष्टींचं पालन करावं लागेल, काय मला शिकावं लागेल, तेव्हा मी एक चांगल्या पद्धतीचा ट्रेडर बनू शकतो. तर मित्रांनो, बहुतेक जणांना टेक्निकल नॉलेज नसतं. शेअर मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिस हे फार महत्त्वाचं असतं. ज्या व्यक्तीला ट्रेडिंग करायचं असतं, ट्रेडिंगसोबत इन्व्हेस्टिंग पण असते, की ज्यांना ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करायचं आहे तर त्यांनी टेक्निकल नक्की शिकलं पाहिजे. त्यांना टेक्निकल ॲनालिसिस आलंच पाहिजे. कारण की जर तुम्हाला टेक्निकल जर समजत नसतील तर तुम्ही कोणत्या जागेवरती एंटर व्हायचं एखाद्या स्टॉकमध्ये, किंवा कोणत्या वेळेला तुम्ही त्या स्टॉकमधून बाहेर पडायचं असतं हे तुम्हाला माहीत नसतं. मग त्यासाठी काम येत असतं टेक्निकल. त्यामुळे टेक्निकलचा पण तुम्ही अभ्यास करायचा असतो आणि त्यासोबत फंडामेंटल ॲनालिसिस असतं. समजा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करताय. आता जी कंपनी तुम्हाला बाय करायची असते ती कंपनी कशी आहे, तिचे फंडामेंटल असतात. ती कंपनी प्रॉफिटेबल आहेत का, त्या कंपनीचं रेव्हेन्यू वाढत चाललेलं आहे का, त्या कंपनीवरती कर्ज आहे का, म्हणजे अशा काही मोजक्या गोष्टी असतात फंडामेंटलच्या, त्या तुम्ही बघितल्या पाहिजे. बहुतेक जणांनी शेअर खरेदी केलेल्या असतात कंपन्यांच्या वेगवेगळ्या, त्यांना माहीत पण नसतं की ही कंपनी आहे कशाची, त्या कंपनीचं प्रोडक्ट काय हे पण माहीत नसतं. मग त्यासाठी तुम्ही त्या कंपनीचा थोडाफार का होईना अभ्यास केला पाहिजे. फंडामेंटल जर बघितले तर खूप मोठे असतात, त्याचा अभ्यास पण फार मोठा असतो, पण थोडक्यात काही गोष्टी आपण त्या कंपनीबद्दल नक्की जाणून घेतल्या पाहिजे. मग त्यामुळे त्या कंपनीचे फंडामेंटल तुम्हाला बघता आले पाहिजे, त्यांना तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तरच मग तुम्ही चांगली इन्व्हेस्टिंग एखाद्या स्टॉकमध्ये करू शकतात. इन्व्हेस्टिंग करायची असेल तर फंडामेंटल माहीत पाहिजे, कारण की आपण त्या कंपनीमध्ये फ्युचर बघत असतो. आपण एखाद्या कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतोय म्हणजे आपण त्या कंपनीच्या बिझनेसमध्ये पैसा लावतोय. त्या कंपनीचा जर बिझनेस चांगला असेल तर नक्कीच आपण भविष्यामध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतो आणि चांगला परतावा आपल्याला ती कंपनी मिळवून देऊ शकते. त्यामुळे कंपनीचे फंडामेंटल पण आपण नक्की बघितले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येताय, ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही शिकताय, त्यानंतर वेळ येत असते ट्रेडिंगची किंवा इन्व्हेस्टमेंटची, तर एकाच वेळेला मोठा पैसा आपण मार्केटमध्ये कधी लावायचा नसतो. बहुतेक जणांना सवय काय असते की बिगिनर खास करून हे करतातच, मला माहीत आहे, की जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये येतात, ट्रेडिंग करतात, 1-2 वेळेला, 4 वेळेला, 5 वेळेला जेव्हा तुम्हाला प्रॉफिट होत असतं, तुम्ही काय करतात, मग नंतर मोठे फंड डिप्लॉय करायला सुरुवात करतात. मार्केटमध्ये तुम्हाला अनुभव नसतो कोणत्याही प्रकारचा, पण तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त प्रॉफिट बघितलेलं असतं. त्यामुळे तुम्ही काय करतात, मोठे फंड डिप्लॉय करायला सुरुवात करतात. तुमचा उद्देश काय असतो, फक्त की मला जास्त प्रॉफिट मिळावं. जास्त पैसा लावला म्हणजे जास्त प्रॉफिट मिळतो, साहजिकच तुम्हाला जास्त प्रॉफिट पण मिळणार, सोबत तुम्ही लॉस पण बघितले पाहिजे, की माझ्या अपोजिट डायरेक्शनने एखादा स्टॉक जर जात असेल तर माझं त्या ठिकाणी नुकसान पण होऊ शकतं. ते नुकसान टाळण्यासाठी मग आपण छोटे फंड डिप्लॉय केले पाहिजे, जेणेकरून नुकसान पण आपल्याला कमी होत असतं.
खूप साऱ्या व्यक्ती असतात की लॉस ॲक्सेप्ट करत नाही मार्केटमध्ये. ठीक आहे, ते काय म्हणतात की नाही, मी आता 10% लॉस सहन करतोय, मी 20% पण करू शकतो आणि 50% पण लॉस सहन करू शकतो. तर असं नसतं मित्रांनो. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर नक्कीच तुम्ही छोटे लॉस घेऊन बाहेर पडलं पाहिजे. बहुतेक व्यक्ती काय करतात माहिती आहे का, छोटे लॉस बुक करण्याऐवजी ते मोठ्या लॉसमध्ये असतात मार्केटमध्ये. एकतर फंड मोठा डिप्लॉय केलेला असतो आणि त्यामध्ये मोठे लॉस पण होत असतात. मग जेव्हा आपल्याला मोठे लॉस होत असतात ना, आपण तो मोठा लॉस बुक नाही करू शकत. समजा जर तुम्ही 2 लाख रुपयांची अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली असेल आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी 60,000 रुपयांचा लॉस त्या एका कंपनीच्या स्टॉकमध्ये होत असेल तर तो लॉस तुम्ही बुक नाही करू शकत. त्यासाठी फंड छोटे डिप्लॉय करायचे असतात आणि खास करून जे बिगिनर असतात ना, त्यांनी छोटे फंड डिप्लॉय करायला शिका. ट्रेडिंग पण करायची असेल तर कमी क्वांटिटी, मी तर म्हणतो 1-2 स्टॉक जे असतात ना त्यावरती तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. जेव्हा तुम्ही 1-2 स्टॉकवरती प्रॅक्टिस कराल तुम्हाला समजेल की माझी एंट्री कोणत्या ठिकाणी चांगली होते. ठीक आहे, मी एक्झिट बरोबर घेतोय का, या गोष्टी तुम्हाला समजायला लागतात. असं नाही की तुम्हाला थोड्या दिवसातच समजलं की शेअर मार्केटमध्ये पैसा बनतो त्यामुळे तुम्ही मोठे फंड डिप्लॉय केले, तुम्ही जास्त क्वांटिटीने त्याच्यामध्ये बाईंग सेलिंग करायला लागले, त्या ठिकाणीच तुम्ही चूक करून बसतात. त्यामुळे फंड डिप्लॉयमेंट फार महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिंग पण करतात टप्प्याटप्प्यांमध्ये करत चला. ठीक आहे, कोणी म्युच्युअल फंडमध्ये करताय, चला म्युच्युअल फंडमध्ये तर चालू शकतं. ठीक आहे, काही अडचण नाही आहे. पण तुम्ही जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असतात, एखादा स्टॉक टॉपला असतो, त्या स्टॉकने अगोदरच मोठी रॅली दिलेली असते, तुम्ही टॉपला मग मोठा फंड डिप्लॉय करतात. जर तुम्हाला करायचंच असेल टॉपला पण थोडा पैसा गुंतवा. जेव्हा त्या स्टॉकमध्ये डीप येत असतो, तो स्टॉक खाली येत असतो, मग तिथे तुम्ही इन्व्हेस्टिंग केली पाहिजे. ही एक स्मार्ट पद्धत असते. याच ठिकाणी बहुतेक जण चुका करून बसतात. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तसं बघायला गेलं तर. ठीक आहे, पण त्यांच्याकडे बहुतेक जण दुर्लक्ष करतात आणि मार्केटमध्ये जो बिगिनर येतो तो फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगकडे येत असतो. तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग जर सुरुवातीला टाळलं तर तुमचे नुकसान होणार नाही. कारण की सेबीचे पण आकडे सांगताय की ज्या पण व्यक्ती शेअर मार्केटमध्ये येत आहे त्यांचं नुकसान जास्तीत जास्त FNOमध्ये होतं आहे, म्हणजे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये होतं आहे. तर तो तुम्ही टाळलं पाहिजे. अगोदर बेसिक कन्सेप्ट शिका, टेक्निकलचं नॉलेज घ्या, फंडामेंटलचं थोडं नॉलेज घ्या आणि स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायला शिका. ट्रेडिंग करायचं असेल, ट्रेडिंग तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करा, नाही जमत आहे तर सरळ तुम्ही इन्व्हेस्टिंग केलं पाहिजे. मग आणि नेहमी तुम्हाला सांगतोच की म्युच्युअल फंड बेस्ट असतात. ठीक आहे, त्यामध्ये जर गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये चांगला परतावा तुम्हाला मिळत असतो. ठीक आहे, मार्केटमध्ये रिस्क आणि मनी मॅनेजमेंट यावरती पण तुम्ही भर दिला पाहिजे, अभ्यासावरती भर दिला पाहिजे आणि संयम ठेवला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये जो पैसा बनत असतो संयम ठेवल्याने, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये संयम ठेवा. बघा, भविष्यामध्ये तुमचा पैसा बनेलच. शेअर मार्केटची हिस्ट्री घे. ठीक आहे, मार्केटमध्ये किती मंदी पण येतात, मार्केटमध्ये मंदी पण येतात आणि मार्केटमध्ये तेजी पण येतात. जो ह्या फेजमध्ये थांबतो, संयम ठेवतो, त्या व्यक्तीला नक्कीच चांगला परतावा मिळत असतो. तर मित्रांनो, ह्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करा. थोडे दिवस मार्केटला शिकण्यासाठी द्या. तुम्ही जर थोडे दिवस शेअर मार्केटला शिकण्यासाठी दिले तर भविष्यामध्ये चांगलं वेल्थ क्रिएशन तुम्ही करू शकतात. चांगला परतावा शेअर मार्केटमधून तुम्ही मिळवू शकतात. बहुतेक जण आजकाल घाई करतोय. आजचंच एक लाईव्हचं उदाहरण देतो. एक मॅडम होत्या, त्यांनी प्रश्न केला की सर, एखादी कंपनी जी आहे नवीन आलेली आहे हे आपण कसं ओळखायचं असतं. म्हणजे काय, मॅडम यांचं बेसिकच नाही आहे, त्यांना ह्या कन्सेप्ट माहीतच नाही की एक कंपनी जी असते ना कशी एक्सचेंजवरती येते आणि त्या कंपनीच्या शेअरची कशी ट्रेडिंग होत असते हे त्यांना माहीत नाही आहे. त्यामुळेच म्हणतोय नेहमी की तुम्ही बेसिक नॉलेज शेअर मार्केटचं घेत चला. स्टेप बाय स्टेप तुम्ही मार्केटमध्ये काम केलं तर नक्कीच त्या ठिकाणी सक्सेस असतं. आणि असं नाही की तुम्ही कमी कालावधीमध्ये सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, सक्सेस वेळ मागतं मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला कालावधी पण जास्त लागू शकतो. मग त्या ठिकाणी तुमचे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष पण जाऊ शकतात. पण जर तुम्ही म्हणत असाल की मला एकाच महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं आहे तर ती गोष्ट शक्य नाही मित्रांनो. त्यासाठी तुमचा मोठा कालावधी शेअर मार्केटमध्ये जाणार आहे, त्यासाठी तुम्ही तयार पण राहिलं पाहिजे. ठीक आहे, तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्या गोष्टींचं तुम्ही जर पालन केलं तर नक्कीच तुम्ही शेअर मार्केटमध्ये सक्सेस होऊ शकतात. 100% नाही म्हणत मी, पण बऱ्यापैकी तुम्ही सक्सेस होऊ शकतात. कारण की 100% काहीच नसतं मार्केटमध्ये. मार्केट सुप्रीम असतं, त्या मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. ठीक आहे, तर मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला पटलेल्या असतील. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल ना तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही छानशी कॉमेंट पण करायची, व्हिडिओला लाईक पण करायचं आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.